श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14वा. श्री गजानन महाराजांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने सर्वांचे रक्षण केले. गणेशाय नमः. हे कयामोजे रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, श्रीतापते करा दया, आता या लेकरासी त्राटिका वा उद्धरिली, अहिल्या शिळा संजीवनी केली, शबरीचे पुरविली इच्छा तू दशरथे, भक्तरक्षण कारणे सोडिले नृप सिंहासने, वानर केले सबलवान केवळ आपल्या कृपेने, तरण्याना सागरी तुझ्या नामे रावण्यावरी, विलास गादीवरी भक्त आपला विभीषण, जो जो आपला शरणपदा, तुम्हा की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्यांच्या वारिसी, हे मनी आणावे दासगणस सांभाळावे, बालकाचे धावावे जननी विन कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्ताचा कल्पतरू, भव नदीचा भव्य तारू, तूच की रे रामराया, एक खेडे गावाचा रहिवाशी मेकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो, हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन, गृहश्रम लवी श्रोते या प्रपंचात, संकटे येती आतोनात परी नाही पहा सुटत, लोभ त्याच्या मानवा, या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरचे वरी, तो उद्यासी साच करी सरबाई निजागे, ऐसा क्रम चालला संचय अवधा संपला, आली पाडी बिचाऱ्याला कर्ज काढणे शाहूचे, घरदार पडले गव्हाण, अगणित झाले तयारून, लोकाप्रती दावण्या वंदन, लाज वाटू लागली, विकावया न काही उरले, सदन अवधे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णवावी, तगादे करती सावकार, शिपाई धाडून वरचे वर, नयाची दोन प्रहर, अडचण पडू लागली, कांता बोले टाकून, मुले करती अपमान, परत गेले उडून, उसने न कोणी देती हो, ऐसा तापला जीव धाया तयार झाला, ऐसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपूर्ण गेल्यावरी धन सहज येते न्याय हा, बंडू तात्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अब्रू खाऊन मरू तरी ती द्याया पैसे नसे, जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितुक्या कोणी येऊन वरी, जरी मला बनईना जाईल, उलटी फजिती होईन, सरकार शिक्षा देईन, आत्महत्यारा म्हणून मला, पेक्षा हिमालयात जावे वाटे जीवन द्याया, आत्महत्येचा ठाया दोषही न लागेल, ऐसे करून विचार पडला घराच्या समोर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगा लाविली, तयाची ही युक्ती केली, ओळख आपुली बुजवावया श्रोते अब्रुदारासी, जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी, हे सकळासी ठाऊक, तात्या बंडू तात्या म्हणे म्हणे, हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मजला गुणी करये ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता, रंकाचा करसी राजा ऐसे ऐकिले पुराणी, ते सर्व खोटे झाले, प्रत्येक प्रयत्नासी माझा आले, कवीचे रंगविले चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतोच वरी, तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, सत्य नको घेऊ मम, ऐसे मनी बोलला, तिकीट द्याया लागला, तो एक भेटला, विप्र त्यासी स्टेशनात, आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संताचे, मग जावे हरिद्वारा, आपल्या वराडा प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले संप्रत, त्याचे दर्शन जाय तू, संत दर्शन आजवरी, वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासातून अंतरी, उभे ते काही करू नको, ते बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण, औचित मसी भेटला किंवा याच्या ओळखी, मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले, पुसू तरी यात कसा, काही असो शेगावासी, जाऊन वंदू समर्थासी, मना शेगावासी पातला, दर्शन केला ब्राह्मणा, तो महाराज वंदले हसून, कारे ऐसी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्नास करण्यास चुकू नये, साध्या वस्तू साधण्यास, आता जरी दिलास प्राण प्रपंचासी त्रासून, तरी येशील
घेऊन पुन्हा जन्म ते भोगाव्या. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया, परत आपल्या घरी जाया. वेड्या करू नको. तिकीट घेता जो भेटला, स्टेशनवरी ब्राह्मण भला. ओळखिले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लव ही येथ. का बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वीस बाभुळेच्या झाडापाशी खोदून पहा मेंदिनीसी. 2 प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे, तूच एकटा करीसाचे. खाली 3 फुटाचे द्रव्य तुझला सापडेल, त्यातून थोडे कर्जदार देऊन ऋणमुक्त होई साचार. नको सोडून बायका पोर, उणे वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदाला तो ब्राह्मण आला खेड्यास परतून. खास राख पुसून अंगाची, रात्रीची या वेळेला मळ्यात म्हसोबापाशी आला. बाभुळी खाली लागला जमीन खोदावया कारण, तो 3 फुटावर लागले श्रोते घागर. एक तांब्याची साचार वेळणी होती तिच्या मुखा, त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याचे 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत. मग काय विचारता, घरी घागर घेऊन या लागला येथेच नाचावया. जय जय गजानन गुरुराया, ऐसे मुखी बोलून त्याचे द्रव्य करून फेडिले त्याने अवधे ऋण. मळा होता पडला गव्हाण, तोही आणिला सोडवून. घडी बसली प्रपंचाची, ही गजानना कृपेसाची. वृत्ती बंडू तात्याची गेली अशी आनंदून, अति आनंदून. जेवी मृत्यूचे घटका भरता, अमृत कलश द्यावा हाता. वा सागरा माझी बुडता, तारो दृष्टी पडावे. बंडू तात्यास जैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावात. दान धर्म येथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावे. तई महाराज वंदले त्यासी, आम्हास कारे वंदेसी. ज्याने दिला आहे तुझी दिव्य घट, तो वंदी तया. आता घरी येऊन खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण, त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती, निर्धयाची निर्वाणीचा श्रीपती. त्याचे सदैव करी भक्ती, तो न उपेक्षित कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला समर्थांची बंधू भला. बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे. एक काली सोमवती पर्व आले निश्चंती. जी का अमावास्या येती सोमवारी, ती सोमवती होय. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान आवश्यक म्हणती करावे. म्हणून शेगावाची मंडळी नर्मदेशी जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवधी केली पळशा वगैरे करून. मार्तंड पाटील, बंकटलाला, मारुती, चंद्रभान, बजरंगलाल यांनी केले एकमेळ ओंकारेश्वर जाण्याचा. बंकटलाला म्हणे, अवध्यासी आपण जातो नर्मदेसी. घेऊन लागा सांगावे महाराजाची, स्नान करया नर्मदेचे. 4घे मठामाजी आले, समर्थ विनू लागले. ओंकारेश्वरी गुरु माऊले, चला आमुच्या समवेत. तुझ्या असती बरोबर, काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना. आमची विनंती हीच चरण न्याया आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून, आम्ही न हलू येथून. हलवाल हट्ट लागून, जननी तीच पूर्वी तसे. महाराज म्हणाले तयास, आहे नर्मदा आमच्यापाशी. उगीच त्रास द्यायसी जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बसून करीत नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. येथे राजा पूर्वकाली मध्यता भाग्यशाली होऊन गेला महाबली. युगात ज्याची कीर्ती असे, श्री शंकराचार्य गुरुवर यांनी करावा जगोद्धार. तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा तुम्ही तयास्थला भेटी माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. आता परवाचे प्रयोजन नाही राहिलेले मज लागून. ऐसे एकता 4घे जण हट्ट धरिता पायाला. काही असो तेथे वरी, चला आमच्या बरोबरी. लगेच घेऊन माघारी स्नान करुणी नर्मदेचे. महाराज म्हणाले, ठीक तुम्ही दिसता दांभिक. नर्मदेचे आहे उदक या आमुच्या विहिरी माझी. तिला टाकून आपण येथे कराया गेलो स्नान, तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हा जावे, मला न आग्रह करावे. माझी वचन मानावे, यात तुझे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण. आम्ही घेतल्या वाचून आपणान
जाऊ की समर्थ म्हणाले, मी जेथे आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले. अवधे ओंकारेश्वर आले, पर्वासाठी मिळाले. लोक जेथे अपार, नर्मदेचे घट अवघे घाट. स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट. जाया हरीच्या मंदिरी, कोणी स्नानास उतरावे, कोणी संकल्प सोडून लागावे, कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खावा, बसून खाऊ लागले मेवा. यथा मार्ग लागला अथवा, येथे भजनकऱ्यांचा पर्वसपर्यंत. अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा कोणाकडे. रमेशा त्या ओंकारेश्वरी, समर्थाची बसली स्वारी. पद्मासन घालून कंठावरी, त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्थ विनवू लागले. आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपण, का की भीड झाली फार. गाड्या मोडती वरचेवर, बैलगाडीचा उजाड आहेत आपुल्या त्यातून. खिडीघाट स्टेशनला जाण्याची करार केला गाडीवाल्याने तो भला. न सांगता गुण बैलाचे, ते बसता आले कडून. आपण होतो म्हणून पोचलो येथे जाऊन. बैल द्वाड गाडीचे, परत बसून गाडीत. जेणे न निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनला. गर्दी झाली रस्त्यांनी, नदीतून जाऊन शांतपणी. असेच केले कित्येकांनी, त्या पहा नावा चालत. तुमचे वाटेल तेच करा, आम्हा न करी विचार. मी विचारणात गुंतलो खरा, तुझ्या बसाल येथे येऊ. ऐसे समर्थ बोलले, त्या सवे नावेने बसले. नदीतून जाऊ लागले खिडीघाट स्टेशनला. तो नर्मदा मध्यंतरी नावा आदळली खडकावरी. फडी उठून गेली सारी, तिच्या उडाची एक हो. दरे पडले आरपार, येऊ लागले आत नीर. नावाड्याने स्थिर, नदीने उड्या घातिल्या. परी महाराज निर्धास्त होते, गिने गिने गणात होते. ऐसे भजन मुखाते चालत होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति. उडू लागली धडधड छाती, व्यंकटलालाची विविध हो. चौघे समर्थ बोलले, आम्ही अपराध हो भले. आम्हान तुमचे ऐकिले शेगावात दयाडा, त्याचे दिले आम्हा फळ. तुम्ही आज तत्काळ नर्मदाची झाली काळ, आम्हा लागी बुडवावया. गुरुराया आपुली वाणी, वेदतुल्य मानू येथुनी. वाचवा या संकटातून, शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो तो बोलतात, तो निम्म्यावरी पाण्यात. नाव उडली लोटत लोटत, एक पलंग गेली हो. काही लोक बोलती ऐसे, मेले की 5 माणसे. आता याचा भरवसा नसे, अथांग पाणी नर्मदेला. तै म्हणाले महाराज, नका होऊ हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लागवी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले. हे चौघे बसले हात जोडून नावेत. लोक अनुष्ठ छंद, नर्मदे मंगले देवी. रेवे अशुभ नसिनी, मर्तू क्षमा करी याचा दयाळा होऊन मनी. ऐसे स्तवन चालले, तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आफुले करास त्या. रुद्र नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची यावरी. त्या जावेचे व बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोडिनीचे धरिता वेश, मस्तकावरती कोरडे केस. भिजलेली जीचे वस्त्र, कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लावली, अवध्यांनी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली, पाहुणा तळ्याच्या छिद्राला. ती बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण. बाई आपण कोठून कोण, हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले, आम्हा नवे देतो भले. तै नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळीची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर. ऐसा बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीशी झाली, ती नर्मदेसी वीज चमकून आकाशी. धनी जैसी लीन होते, तो पाहता प्रकार. चौघे आनंदले फार, काढला स्वामीचा अधिकार. नर्मदा आली दर्शना, व्यंकट विचारे खोंदून. समर्था ही स्त्री कोण, ते सांगावे फोडून. गुप्त काही ठेवू नका. तै महाराज वंदले तत्वता, तुम्ही जे का विचारता, तो कथित आहे गाथा. नर्मदेला तुम्हास
कोडी जो होता ओंकार तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे निर, असे नर्मदा म्हणाली वंदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय येथे न ध्यावा कदा, संकटा माझी देणे सदा, हात ती आपुल्या भक्ता ते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार, जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे एकता वचन बंकटलाला ही अवधेजन, समर्थाचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणात. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात, होऊन हर्ष भरित सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवडे एका गृहस्थाना समवेत भले, शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण, हे माधवनाथाचे शस्त्रगण चित्रकूटाचे होते हो. या माधवनाथाप्रती योगे होती योगत, ज्यांना शिष्यगण मळ्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिव आले शेगावाला तेव्हा श्रीच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहून माधवासी झाली आठवण, गजानना कारण संता जाणती. वानवडे येता श्री महाराज बोलवले मठातून, अरे नाथाच्या शिष्या लागून बासवा आणून माझ्या पुढे. त्याने गुरु माधवनाथा केले जेवण इतक्यात, मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होत यांना मठात. आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले, विडा न घेता भले त्यांची करू पूर्तता. वानवड्याची अलिंगन देणे झाले दयाघन, पोरे बंधूचे म्हणून ऐसे तो संत प्रेमी. रीतीप्रमाणे सत्कर्म केले वानरवड्याचे, शेगावाला जाताना त्या निरूप दिला समर्थांनी जेथे रीती. तुम्हा माधवनाथाचा असेच जा भेटण्याला, त्याचा न येथे राहिला विडा तो त्या द्यावयास. मी म्हणतो येत सांगा, पदराचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नका. म्हणा साथ भोजन हुआ, विडा तुम्हारा यही रहा, तो आम्हा नीला पहा नाथा तुम्हा द्यास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवड्याने, घेऊन विड्याची 2 पाने गमन करिता झाला. माधवनाथ हकीकत त्यांनी कथिले इथे भूत, महाराज आपण शेगावात आला होता यारी ह्या ते दिनी. गजानन जे बोलले तसेच आहे जाहले, भोजनासमयी त्यांनी केली स्मरण माझे तीच भेट. ऐसी रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा, येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्याचा माझा एक प्राण, शरीर ही मात्र भिन्न भिन्न, हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कडे तुम्हा. बरे झाले आणिला आमुचा विडा तुम्ही भला, जो होता राहिला शेगावी शिष्या हो. पाने देतो वानवड्याची ती भक्षित नाथाची, खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी, हे चांगदेव षष्टीसी सांगते झाले ज्ञानराशी. श्री ज्ञानेश्वर महाराज ती 65 मनी आणा, म्हणजे ह्या काळातील खुणा. सोनुभवाने ठाई जाण, वावन करत कारणे, योगी वाढेल तेथुनी. भेटे एकमेका लागून, भेट ठाईच बैसुनी. होते त्यांचे कौतुक हे, शेख महमद श्रीगोंदत तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपात देहू माझी कीर्तनाच्या, ती शेख महमदानी विझविली श्री गोद्यात बैसुनी. हे महीपतींनी लिहून ठेविले भक्त विजयात, जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत. वाचविले देऊन हात महाराज खरा योगी असल्याविना, ऐसे कौतुक होईना. हे न साधे दांभिकांना त्यांच्या गप्पा माराव्या, योग अवध्यात बालंतर त्याची न ये कोणासर. करणे असल्या राष्ट्रद्वार त्याचा अवलंब करा हो. श्रीदास विचरित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, एकोंत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवणे ग्रंथावर. शुभ भवतु श्री हरिहर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ चतुर्थ अध्याय समाप्त.